महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर आरूढ तथागताचा संघ, तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. तीनही रत्नाची ओळख करून देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षात उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, मिलिंद प्रश्न या ग्रंथाअंतर्गत आज आपण बघणार आहोत श्वास प्रश्वास निरोधासंबंधी प्रश्न. श्वास आणि प्रश्वास. तर आपण बघितलं आहे, राजा म्हणतो, भन्ते नागसेन तुम्ही म्हटलेले आहे की श्वास प्रश्वास थांबवता येतो, श्वास प्रश्वास थांबवता येतो. तर भन्ते म्हणतात की हो, थांबवता येतो ना. तर ते म्हणतात, उदाहरण देतात, एखादा मनुष्य रात्री घोरत आहे, झोपेमध्ये घोरत आहे. आपण असे घोरणारे लोक बरेच बघितले असेल, मी तर बरेच लोक बघितले आहे. आणि मग त्यांच्या घोरण्यामुळे सगळ्यांना त्रास होतो, व्यवस्थितपणे झोप लागत नाही, विशेषतः त्या रूम मध्ये असलेल्या लोकांना तर लागतच नाही ना. आणि मग तो अचानकपणे आपली कड फेरतो आणि थोडेसे पाय तो गुंडाळून घेतो, गुंडाळल्यासारखे करतो. आणि या कृतीमुळे काय होते की त्याचं जे घोरणं आहे ते बंद होऊन जाते. आपण हे बघितलेलं असेल. तेच म्हणतात या ठिकाणी ते की त्याने जर आपल्या शरीराला वाकविले तर त्याचे घोरणे थांबत नाही काय? तो म्हणतो हो, थांबतो. आता ही जी काही कृती आहे ती काही भावित कृती नाही. इथे भावित आणि अभावित असा हा शब्द आलेला आहे. तर जाणून बुजून हेतू पुरस्सरपणे केलेली ही त्याची कृती आहे का? तर ही जी काही कृती त्याने केली ती अजाणतेपणेच केली आहे, अजागृत अवस्थेमध्ये केलेली आहे, झोपेमध्ये केलेली आहे. आणि अशा झोपेमध्ये केलेल्या, अजागृत अवस्थेमध्ये केलेल्या कृतीमुळे सुद्धा जर त्याचं घोरणं थांबत असेल तर मग है ना, इथे ते म्हटलेलं आहे की हे राजा, त्या अभावित काय, काय म्हणजे काया, काय म्हणजे इथे प्रश्न नाही, काय म्हणजे काया, अभावित शील, अभावित चित्त, अभावित प्रज्ञा. माणसाचे घोरणे शरीर वाकल्याबरोबर थांबते, तर मग भावित काय, भवित शील, भवित चित्त, भवित प्रज्ञा मनुष्य चौथ्या ध्यानाला प्राप्त झाल्यानंतर त्याचा श्वास प्रश्वास थांबणार काय? आता तो झोपलेला माणूस आहे, त्याने अशी कुठलीही भावना केलेली नाही. यस, अभावित. त्याने कुठलीही भावना केलेली नाही, म्हणजे त्यालाच म्हटलेलं आहे अभावित. अशी कुठलीही भावना केलेली नाही. आपल्या कायाच्या संदर्भाने, आपल्या चित्ताच्या संदर्भाने तो अजागृत अवस्थेमध्ये आहे, तो झोपेमध्ये आहे ना. आणि म्हणून त्याने अशी कुठलीही भावना केलेली नसल्यामुळे त्यालाच म्हटलेलं आहे अभावित. अभावित म्हणजे ज्याचं आपण चिंतन केलेलं नाही, ज्या बाबतीमध्ये आपण विचार केलेला नाही है ना. तर अशा गोष्टीला अभावित म्हणतात है ना. आपण त्या बाबतीत कुठलाही विचार केलेला नाही, कुठलंही चिंतन केलेलं नाही है ना, त्याचा विचार केलेला नाही, अशी गोष्ट म्हणजे अभावित. आता घोरण्यासंबंधी त्याच्या मनात असा कुठलाही विचार नाही, कारण तर तो म्हणजे झोपेमध्ये आहे, निद्रित अवस्थेमध्ये आहे, चेतन अवस्थेमध्ये नाही आहे, तो जागृत अवस्थेमध्ये नाही आहे ना. आणि अशाही परिस्थितीमध्ये जर कड फेडली आणि त्याने पाय असे गुंडाळले, शरीराला वाकवले, तर त्याचं घोरणं थांबू शकते. तर मग एक शिलाचरणावर आरूढ असा जो व्यक्ती आहे ना, तर तो काय करतो? तर तो भावित काय, आपल्या कायेवर तो चिंतन करतो, आपल्या कायेला जाणतो है ना. त्यालाच म्हटलेलं आहे भावित. त्याची भावना करतो, भावना करतो त्याची. जागृतपणे पाहतो, आपल्या शरीराकडे पाहतो, जागृत चित्ताने स्मृतीपूर्वक आपल्या शरीरात काय घटित होत आहे हे तो पाहतो. म्हणजे स्मृतीयुक्त तो जगत असतो. आपल्या शिलाचरणाविषयी तो जागृत असतो.
आपल्या शिलाची तो भावना करीत असतो की माझं शील बरोबर आहे की नाही, कुठे तुटत आहे काय, माझं शिलाचरण योग्य पद्धतीने चाललं आहे की नाही, अशी तो भावना करतो. त्यालाच भावित म्हणतात. तो चिंतन करतो त्याचं, है ना. जे काही करतो ते स्मृतीपूर्वक करतो, त्यालाच भावित म्हटलेलं आहे, नाही का. जाणीवपूर्वक करतो त्याला भावित म्हटलेलं आहे. जो जाणीवपूर्वक करत नाही ते अभावित. झोपलेल्या माणसाने केलेलं कृत्य अभावित होतं, जाणीवपूर्वक केलेलं नव्हतं निद्रित अवस्थेमध्ये. परंतु एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करत असेल, आपल्या स्वतःच्या कायाबद्दल कायानुस्मृती करत असेल, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धर्मानुस्मृती करत असेल, आपल्या शिलाचरणाविषयी तो सजग असेल, स्मृतीयुक्त अंतःकरणानं मनानं तो शिलाचरण करत असेल, त्यालाच भावित म्हटलेलं आहे. भावित चित्तानं आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही संवेदना आहेत, जे काही विचार आहेत ना, जे काही क्लेश आहेत, त्याच्या प्रती तो सजग राहून आपल्या चित्ताला पाहत असेल आणि भावित होऊन चिंतन करून आपल्या प्रज्ञेचा तो विकास करत असेल, अशा व्यक्तीचा जो विकास आहे तो कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे. 4 रूप ध्यानाच्या अवस्था, 4 अरूप ध्यानाच्या अवस्था, अतिशय उच्च अशा मानसिक विकास तो आपल्या या सगळ्या कृतीमधून, भावित शिलाचरणातून, भावित चित्तातून, भावित प्रज्ञेमधून तो 4 ध्यानाच्या अवस्थेपर्यंत जात असतो. आता त्या 4 ध्यानाच्या अवस्थेमध्ये जिथे चतुर्थ ध्यानामध्ये फक्त उरते ती मनाची एकाग्रता, अतिशय सूक्ष्म पातळीवरती आपली एकाग्रता असते, जिथे फक्त उपेक्षा भाव बसतो. उपेक्षा म्हणजे काय आपण ते बघितलं. एकाग्रता असते. चौथ्या ध्यानामध्ये विचार नसतात, वितर्क नसतात, प्रीती नसते, सुख नसते. सुख असते म्हणजे ते सगळं विलीन होऊन जातात. त्या सगळ्या एकाग्रतेमध्ये प्रीती, सुख वगैरे सगळं विलीन होऊन जातात आणि तिथे उरते ती फक्त एकाग्रता. आता अशा या उच्च पातळीवर माणूस ज्या वेळेस पोहोचते त्यावेळेस त्याची जी काही अवस्था असेल त्या अवस्थेचा आपण विचार करू शकतो. म्हणजे त्याचे एकतर सगळे इंद्रिय शांत झालेले असतात, त्याचं मन अतिशय सूक्ष्म झालेलं असतं, इतकं सूक्ष्म झालेलं असतं, इतकं सूक्ष्म झालेलं असतं की त्याला त्या अवस्थेमध्ये भंग अवस्था प्राप्त होते. भंग अवस्था मन अतिशय सूक्ष्म होते की टाचणीच्या टोका एवढ्या अंगावरची तो म्हणजे काय म्हणतो त्याला संवेदना जाणू शकते. आपण जाणू शकतो का? आपल्याला हे सगळं शरीर कसं वाटते? ठोस ठोस वाटते. पण माणसाचं मन ज्या वेळेस अतिशय सूक्ष्म होते तेव्हा तो एखाद्या बाजूला गोळी मारावी आणि दुसऱ्या बाजूने ती गोळी निघावी असं एखाद्या बाजूनं मन आतमध्ये टाकलं की आतमधल्या सगळ्या अवयवांचा अनुभव घेत घेत ते मन बाहेर निघते. उगीच भगवान बुद्धांनी जाणलं नाही, लॅबोरेटरी नव्हती. या शरीरात काय काय आहे हे सगळं त्यांनी जाणलं. 32 प्रकारचे हे सगळे आपले अवयव आहेत ते त्यांनी जाणले. सांगितलं केसा, लोमा, नक्का, दंता, ताचो, पिल्ल म्हणजे हृदय, जे काही आहेत ते ना, आतड्या, सगळं पाहिलं त्यांनी. हे सगळं दर्शन बाहेरून केलेलं नव्हतं, हे सगळं दर्शन आंतरिक दर्शन होतं. अंतर्मनाने त्यांनी जाणलं. आपल्या शरीराचा पूर्णपणे शोध घेतला. कुठे काय आहे, काय सुरू आहे शरीरामध्ये, काय सुरू आहे चित्तामध्ये, हे सगळं जाणलं. आता त्या मनाची अवस्था किती सूक्ष्म असेल आणि त्या अवस्थेमध्ये जो माणसाचा श्वास आणि प्रश्वास आहे तो अगदी थांबला जातो. त्या अवस्थेमध्ये आपण त्याची कल्पना नाही करू शकत. म्हणून हे जे घोरण्याचं उदाहरण दिलेलं आहे की त्याचं घोरणं बंद होऊ शकते, तर अशा अवस्थेला चतुर्थ ध्यानामध्ये असलेल्या व्यक्तीचा श्वास सुद्धा थांबू शकते. तो मरणार नाही, त्याला काहीच होणार नाही, काहीच होणार नाही.
आपल्या मनाची अतिशय उच्चतम अशी अवस्था त्यानं प्राप्त केलेली आहे की त्या अवस्थेमध्ये है ना तर त्याचा श्वास सुद्धा थांबतो. तर यामध्ये अवैज्ञानिक असं काही नाही आहे, हे सगळं वैज्ञानिकच आहे, विज्ञानाच्या आधारावरच आहे ना. इथे कुठलंही अलौकिक असं काहीही नाही ना. ती मनाची अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये हे सगळं भावित होत असते. आणि हेच या ठिकाणी सांगण्याचा भंते नागसेनांनी प्रयत्न केलेला आहे. तर आपण या गोष्टी आपल्या अनुभवामध्ये जेव्हा येतील तेव्हा येतील, पण आपण याची एक कल्पना करू शकतो. आणि उपमा देऊन ज्यावेळेस म्हणजे याचं महत्व या ग्रंथाचं यासाठी आहे की एखादी गोष्ट आपल्याला सरळ सरळ पद्धतीने सांगितल्यावर पटत नाही, परंतु ज्यावेळेस आपण त्या गोष्टीला एखादी उपमा देऊन समजावून सांगतो त्यावेळेस त्या गोष्टीची आपल्याला कल्पना येते की हां हां चतुर्थ ध्यानामध्ये नक्कीच असं म्हणजे होऊ शकेल असं आपल्या या गोष्टीचा आपल्याला एक प्रकारे कॉन्फिडन्स येतो ना, आणि आपल्याला गोष्ट ती खरी वाटायला लागते. म्हणून या ग्रंथाचं महत्व आहे. उपमा देऊन जी काही गोष्ट, कठीण गोष्ट अगदी सोप्या शब्दामध्ये पटवून देण्याचा जे काही हातखंडा भंते नागसेनाला होता, त्या आधारावर मोठ्या मोठ्या प्रश्नाची अतिशय सरळ भाषेमध्ये राजा मिलिंदाचं समाधान या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला दिसते. पुढचा प्रकरण आहे समुद्रासंबंधी प्रश्न. आता समुद्रासंबंधी प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामध्ये राजा म्हणतात, भंते नागसेन, समुद्र म्हटले जाते, कोणत्या कारणाने पाण्याला समुद्र म्हटले जाते? आणि स्थविर उत्तर देतात, हे राजा, जेवढे पाणी आहे तेवढेच मीठ आहे, लवण ज्याला आपण म्हणतो लवण, जेवढे मीठ आहे तेवढेच पाणी, आणि म्हणून त्याला समुद्र म्हटले जाते. एवढ्या एका छोट्याशा प्रश्नानं हा जो संवाद आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. आणि परत एका छोट्याशा प्रश्नानं दुसरा संवाद सुरू होतो, तोही समुद्राला म्हणजे समुद्राच्या संदर्भानेच आलेला आहे. ते म्हणतात की राजा म्हणाला, भंते नागसेन, कोणत्या कारणामुळे समुद्राचे पाणी खारट आहे? म्हणतात, हे राजा, समुद्राचे पाणी दीर्घ काळापासून तेथे साठवलेले असल्यामुळे ते खारट आहे. आता या ठिकाणी हा संवाद बिलकुल दोनही प्रकरणामध्ये एक एक प्रश्न विचारून संपलेला आहे. कोणत्या कारणाने समुद्र म्हटले जाते? तर त्याला मिठाची चव आहे ना, जेवढे पाणी आहे तेवढेच मीठ आहे आणि म्हणून त्याला समुद्र म्हटले जाते. समुद्राचं पाणी खारट आहे आणि ते अनेक दिवसापासून साठवलेलं असल्यामुळे त्या समुद्राला काय म्हटलं गेलेलं आहे? तर त्याची चव कशी आहे? तर ती खारट आहे. त्याला लवणाची चव असं म्हणतात. लवण, मीठ म्हणजे लवण. आता इतकं या ठिकाणी दोन प्रश्न विचारून हे प्रकरण संपलेलं आहे. तर आता प्रश्न हा पडतो की फक्त एवढे साधे आणि सोपे प्रश्न राजा मिलिंदाने भंते नागसेनाला इथे का विचारावे आणि तेवढंच उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण भगवान बुद्धाच्या धम्माविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा भगवान बुद्धाचा धम्म सुद्धा याच सागराप्रमाणे आहे. भगवान बुद्धाचा धम्म या सागराप्रमाणे आहे, विशाल आहे, अथांग आहे. अथांग असा समुद्र आपल्याला ज्याप्रमाणे दिसतो तसा बौद्ध धम्म सुद्धा अथांग आहे ना. तर महासागराचे अनेक गुण आहे. आता त्याविषयी आपण फारसं जास्त खोलामध्ये जाण्याची गरज नाही. तर आपण बघितलं की महासागराकडे ज्यावेळेस आपण पाहतो तेव्हा महासागराचा जो काही ओघ आहे ना, त्याची जी काही पातळी आहे ती हळूहळू हळूहळू आतमध्ये तळाकडे वाढत जाते. जसं जसं आपण खाली उतरत जातो तसं तसं ते जे आहे त्याची पातळी आणखी आणखी खोल अशी उतरत जाते. ती क्रमाक्रमाने त्याची खोली वाढत जाते सागराची. हा महासागराचा गुण आहे. याची तुलना जेव्हा आपण धम्मासोबत करतो तेव्हा धम्म सुद्धा महासागरासारखा अथांग आहे, खोल आहे. जसं जसं शिरायला लागतो तिथे शिलाचरणापासून सुरुवात करतो तर मग 4 आर्य ना.
तर अशा पद्धतीनं आपण अधिकाधिक खोलीमध्ये उतरायला लागतो आणि त्याची जी काही अथांग जो समुद्र आहे ते आपल्याला जाणवायला लागते. जसं जसं खोलीत जातो त्याचप्रमाणे धम्म आहे. धम्माची खोली आपल्याला जाणवत जाते जसं जसं आपण शिलाचरणापासून सुरुवात करतो. 4 आर्य सत्यापासून, इंद्रियापासून, सप्तबोधांगापासून, आर्य अष्टांगिक पासून, प्रतित्य समुत्पाद ना, जेवढं जेवढं त्या खोलीमध्ये आपल्याला उतरत जातो तशी तशी त्या धम्माची खोली आपल्याला जाणवत जाते ना. म्हणून धम्माची जी तुलना केलेली आहे ती महासागराशी केलेली आहे, महासागराची. तर महासागर कसा असतो, तर महासागर एका विशिष्ट परिसरामध्येच, परिघामध्येच तो राहतो. आपल्या सीमा ओलांडून तो जात नाही. मुंबईमध्ये महासागर आहे, तो आपल्या सीमेमध्ये राहतो. त्याने जर सीमा ओलांडली तर मुंबई डुबल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाच्या धम्मामधले भगवान बुद्धाचे जे काही शिष्य आहेत ते आपल्या सीमेमध्ये राहतात, ते आपल्या परिघामध्ये राहतात. त्यालाच म्हटलेलं आहे नियम, त्यालाच म्हटलेलं आहे विनय. ते विनयाचं उल्लंघन करत नाही. तर ते सगळे विनयानं बांधलेले आहे. जसं समुद्र आपल्या सीमेने बांधलेला आहे तसेच बुद्धाचे जे शिष्य आहेत ते विनयाच्या सीमेमध्ये बांधल्या गेलेले आहेत. हे दुसरं बुद्धाच्या धम्माचं महत्व आहे. जसं सागराचं महत्व या ठिकाणी विशद होते तसंच ही बाब आपल्या धम्माला सुद्धा लागू होत असते. महासागराविषयी तिसरी बाब काय आहे, तर महासागर कोणत्याही मृत शरीराला आपल्यामध्ये सामावून घेत नाही. सामावून घेते का? कोणी मरण पावला, कोणी वाहत गेला पाण्यात, तर दुसऱ्या दिवशी तो समुद्र त्याला बाहेर फेकून देतो ना. तो येऊन त्या समुद्राच्या काठावर येऊन त्याची बॉडी आपल्याला आढळते. म्हणजे समुद्र काही मृत व्यक्तीला आपल्या सामावून घेत नाही. हे समुद्राचं वैशिष्ट्य आहे. त्याच पद्धतीने संघामध्ये असा एखादा कोणी भिक्षू असेल ना, तर पद्धतीचं तो म्हणजे वर्तन करत असेल, तो संघामध्ये नामधारी सद म्हणून असेल तर इतर लोक त्याचा स्वीकार करीत नाही. त्याला तो अलिप्त राहतो, त्याला लोक अलिप्त ठेवतात आणि काही काळाने तो संघातून बाहेर पडतो. काही काळाने संघातून बाहेर पडतो. आपल्यालाही असं दिसून पडते. अशा पद्धतीचे लोक आहेत ते आपल्यामध्ये फार काळ टिकू शकत नाही, आपल्यासोबत राहू शकत नाही. आपणही अशा व्यक्तींची सोबत अलिप्तता पाळतो आणि मग काही दिवसांनी असं दिसून पडते की त्याची मनोवृत्तीच तशी असते की तो संघाच्याही बाहेर पडतो. तर हे सुद्धा एक धम्माचं वैशिष्ट्यच आहे, नाही का. तर असे अनेक वैशिष्ट्य या ठिकाणी महासागराचे आणि धम्मा संदर्भाचे आपल्याला सांगता येईल. आणि हा जो काही या ठिकाणी मार्गाचा सांगितलेला आहे, कोणता गुण आहे, तर महासागराचं पाणी खारट असते. महासागराच्या पाण्याला एक चव असते आणि ती सुद्धा चव आहे लवणाची, असं म्हटलेलं आहे. लवण म्हणजे मीठ, खारटपणा. बुद्धाच्या धम्माला सुद्धा एक चव आहे. बुद्धाच्या धम्माला सुद्धा एक चव आहे आणि ती चव आहे विमुक्तीची. ती चव कोणती आहे? विमुक्तीची चव आहे. तर ही जी काही विमुक्ती आहे ती विमुक्ती अशा पद्धतीनं जेव्हा आपण शिलाचरणाच्या आधारावर, पंचधर्मेंद्रियाच्या आधारावर, आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारावर आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, हे सगळं आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने यातून आपल्याला जे काही प्राप्त होत असते ती म्हणजे विमुक्ती. आणि म्हणून ही जी काही विमुक्तीची चव आहे ना, तर ही विमुक्तीची चव आपल्याला चाखायची आहे. यातून आपण हा अर्थबोध घेऊ शकतो की जशी समुद्राच्या पाण्याची लवणाची चव आहे तशी धम्माची सुद्धा चव आहे आणि ती म्हणजे विमुक्तीची चव. तर विमुक्ती यातून आपण बोध घेऊ शकतो की आपल्याला या सगळ्या गोष्टीचं पालन करत करत, समुद्राची गहनता प्राप्त करत करत, धम्माच्या गहनतेमध्ये उतरून आपल्याला विमुक्तीची चव चाखायची आहे. विमुक्तीची चव आपल्याला चाखायची आहे. यातून आपल्याला हा बोध आपल्याला घेता येईल, नाही का. हे प्रकरण अतिशय छोटंसं असलं तरी आपण या प्रकरणाकडे या दृष्टिकोनातून पाहू शकतो
आणि आपण या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे आणि ती विमुक्तीची चव चाखण्यासाठी आपण स्वतःला केंद्रित केलं पाहिजे, नाही का. आता पुढचा आहे सूक्ष्म धर्मासंबंधी प्रश्न. वस्तूचे तुकडे करता येईल काय? तर हे राजा, सर्वच धर्म सूक्ष्म नाहीत. सूक्ष्म किंवा स्थूल या दोन्ही अशा एकाच धर्माच्या संज्ञा आहे. परंतु जे काही कापल्या जाऊ शकते ते सर्व प्रज्ञेमुळेच कापल्या जाऊ शकते. प्रज्ञेशिवाय कापल्या जाऊ शकते अशी दुसरी कोणतीही वस्तू नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनात जी काही निर्माण होते, कुशल अकुशल, त्या सगळ्या अकुशल हो अभी तक इतना सारा विवेचन हो गया है और अभी मैं इसको मराठी में ही कंटिन्यू करूंगा, ठीक है. अब पहले आप बोले होते तो मैं इसकी शुरुआत हिंदी में करता, लेकिन अभी इसे आप मराठी में ही समझने की कोशिश करिए. तर जे काही धर्म आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात ते काही सूक्ष्म धर्म असतात, ते काही स्थूल धर्म असतात. आता धर्म म्हणजे या अगोदरही सांगितलेलं आहे की मनामध्ये जे काही आपल्या उत्पन्न होते ते चांगलं असेल वाईट असेल त्यालाच धर्म म्हटलं गेलेलं आहे. चित्तामध्ये जे काही उत्पन्न होते ते विशिष्ट पद्धतीचे धर्म धारण करूनच होतात. त्याला आपण स्वभाव म्हणतो. रागयुक्त असू शकते, लोभयुक्त असू शकते, मोहयुक्त असू शकते, मैत्रीने भरलेला असू शकतो, करुणेची प्राथमिकता असलेला विचार असू शकतो. तर या ज्या काही सगळ्या बाबी आहेत त्याला आपण धर्म म्हटलेला आहे. आणि मग जे काही अकुशल धर्म आहे त्या अकुशल धर्माला आपण प्रज्ञेला कापू शकतो. हे या अगोदरच्या म्हणजे आपण जे काही चॅप्टर आहेत, प्रकरण आहेत, त्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की प्रज्ञा हे असं एक अवजार आहे आपल्याकडे की जे काही अकुशल निर्माण होतात त्या अकुशलांना कापण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त प्रज्ञेमध्येच आहे. दिव्याने जसा अंधार नष्ट व्हावा त्याच पद्धतीनं जे काही अकुशल निर्माण होते ते आपण प्रज्ञेनं कापतो, विवेकाने पकडतो आणि प्रज्ञेनं त्याला छाटतो, प्रज्ञेनं त्याचा उच्छेद करतो, प्रज्ञेनं त्याला उपडून फेकतो, नष्ट करतो. याच्या अगोदर या संदर्भातलं बरंच विश्लेषण झालेलं आहे. पुढचं प्रकरण आहे विज्ञानाच्या विविधतेसंबंधी प्रश्न. विज्ञानाच्या विविधतेसंबंधी प्रश्न. आता छोट्या छोट्या प्रकरणाच्या माध्यमातून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहे आणि या अगोदर जे काही प्रकरण आलेले आहेत त्या प्रकरणाच्या संदर्भाने आपण बघितलेलं आहे. आता इथे यथार्थ जीव वगैरे शब्द आलेला आहे. असा कोणी यथार्थ जीव आहे का ज्याला मागच्या प्रकरणामध्ये वेदगु म्हटलेलं होतं? असा कोणी जाणणारा ज्याचं वेगळं अस्तित्व आहे आणि तो आपल्यामध्ये विद्यमान आहे आणि तो आपलं वेगळं अस्तित्व राखून तो सगळ्या गोष्टी जाणतो? मागच्या प्रकरणामध्ये हे आलेलं होतं आणि त्यामध्ये उदाहरण दिलेलं होतं महालाचं. तिथे 6 खिडक्या आहेत आणि मग हा जो एक व्यक्ती आहे तो कोणतीही खिडकी उघडून काहीही पाहू शकतो. असं काही घडते का आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये? हमारे शरीर के बारे में इस तरह से कुछ होता है क्या? तो अब ये हमारे शरीर है और इसमें कोई ऐसा है जो व्यक्ति जो ये जो खिड़कियां है, कौन सी खिड़कियां है हमारे शरीर पर? तो कान है, आंखें है, नाक है, जीभ है, त्वचा है. कोई भी खिड़की खोल ले और कुछ भी देख ले, कान की खिड़की खोल ले और रूप देख ले, ऐसा कोई जानने वाला है क्या हमारे भीतर में? नाक नाम की खिड़की खोल ले और वहां से वो गंध शब्द सुन ले, ऐसा कुछ है क्या? ऐसा कोई जानने वाला है क्या? तो हमने देखा ऐसा कुछ जानने वाले कोई है नहीं, जिसे वो आत्मा कहते हैं, है ना, जिसे वो आत्मा कहते हैं. कोई ठोस है. बुद्ध कहते हैं आत्मा नहीं है, जो है वो मन है. और जो है वो मन है तो फिर मन, उसका भी विश्लेषण भगवान बुद्ध ने किया है. इसका भी विश्लेषण भगवान बुद्ध ने किया है. और वो मन भी विभाजित है, 4 भागों में विभाजित है. ये भी हमने बहुत विस्तार से इसके पहले देखा है. मन का पहला हिस्सा है विज्ञान, जो जानता है, इसे याद है. ओळखणे हे विज्ञानाचे लक्षण आहे. जानना विज्ञान का लक्षण है. हमारे मन का दूसरा हिस्सा, संज्ञा,
वो मूल्यांकन करती है, नाम देती है, मूल्यांकन करती है, अच्छा है या बुरा है ना। और उसके बाद हमारे मन का तीसरा हिस्सा वेदना, मूल्यांकन कर दिया, बताया अच्छा है तो वेदना, सुखद वेदना मन में और शरीर पर निर्माण होने लगी। संज्ञा ने बता दिया अच्छा नहीं है, दुखद वेदना शुरू हो गई शरीर पर और मन पर। और इन वेदनाओं के आधार पर अगर सुखद संवेदना है, सुखद वेदना निर्माण हुई है, तो हम लोभ के संस्कार जगाते हैं, चाहिए चाहिए की भावना निर्माण होती है संवेदनाओं के आधार पर। और संज्ञा ने कह दिया बुरा है, अच्छा नहीं है, बुरा है, तो दुखद संवेदना मन पर और शरीर पर शुरू होगी। उन संवेदनाओं के आधार पर नहीं चाहिए नहीं चाहिए नहीं चाहिए, ये द्वेष की भावना मन में उत्पन्न होती है। और इस तरह से राग और द्वेष ये हम जगाते रहते हैं और इन संवेदनाओं के आधार पर संस्कार करते रहते हैं, है ना। तो इन सारी बातों का विश्लेषण यहां पर हुआ है। और जो इंद्रिय है, उस इंद्रियों का जो विषय है, उस विषयों को जानने के लिए उसका अपना अलग से विज्ञान है। श्रोत विज्ञान, चक्षु विज्ञान, घ्राण विज्ञान, रसो विज्ञान, स्पर्श विज्ञान और मनोविज्ञान। अगर ये विज्ञान ना हो तो आंख रूप को नहीं जान पाएगी, कान शब्दों को नहीं सुन पाएंगे, है ना। ये विज्ञान है जो जानता है, उन इंद्रियों का वो विज्ञान है, वो जानता है। कोई यथार्थ जीव नहीं है जानने वाला, कोई यथार्थ जीव नहीं है ना। तो इसलिए ये सारी बातों का बहुत अच्छी तरह से जिक्र हुआ है। और इसलिए फिर स्थविर कहते हैं की जर जीव डोळ्याने रूप पाहतो, मनाने धर्म जानतो, कि अगर कोई ऐसा जीव है हमारे भीतर में, यथार्थ जीव है, जो हमारे भीतर आंखों से रूप देखता है, मन से धर्म को जानता है, विचारों को जानता है, तो यूं समझ लो कि अगर उसकी आंखें निकाल दी जाए तो तब क्या वो यथार्थ जीव, है ना, इस आकाश के तरफ देखकर वो उसके धर्म को जान पाएगा, वो देख पाएगा आंखों से? अगर उसकी आंखें निकाल ली और यथार्थ कोई जीव है हमारे भीतर में, तो वो सारा दृश्य देख पाएगा क्या? नहीं देख पाएगा। इसका मतलब ही ऐसा है कि कोई यथार्थ जीव, कोई वेदगु, कोई जानने वाला, कोई आत्मा, कोई परमात्मा कोई नहीं है। आंख है, आंख का विज्ञान है, आंख निकाल दिए जाए तो कोई ऐसा स्वतंत्र अस्तित्व वाला कोई जीव नहीं है जो आंख का काम कर सके। आंख नहीं है फिर भी मैं देख लेता हूं, ऐसा नहीं होता है। ऐसा होता है क्या? नहीं होता है। जीभ काट लिए कोई चखने वाला नहीं होता फिर वह अलग से। तो ये सारी बातें यहां पर बहुत अच्छी तरह से भंते समझाते हैं और इसको हमने इसके पहले भी बड़े विस्तार के साथ में समझने का प्रयत्न किया। और इन सारी चर्चाओं से भंते नागसेन यही बताने का प्रयास करते हैं कि ऐसा कोई यथार्थ जीव, ऐसा कोई आत्मा, परमात्मा, ऐसा कोई वेदगु, जानने वाला, ऐसा कोई नहीं है, ऐसा कोई नहीं है। और अगले प्रकरण में ये और भी बहुत अच्छी तरह से भगवान बुद्ध ने ये जो किया, ये जो बताया, कितना महत्वपूर्ण है ये बताया कि कौन सा दुष्कर काम भगवान बुद्ध ने किया। ये राजा का सवाल, कोई काम दुष्कर काम किया है बुद्ध ने? तो हाँ, काम किया है। कठिन काम कौन सा कठिन काम किया है? और भंते नागसेन जो उत्तर देते हैं वो सही में लाजवाब उत्तर देते हैं। बोलते हैं कि भगवान बुद्ध ने ये जो अरूप चित्त, अब चित्त को कोई रूप है क्या? कोई रूप है हमारे चित्त को? कोई रूप नहीं है, वो अरूप है। चित्त है, मन है, दिखाया नहीं जा सकता, लेकिन हम महसूस करते हैं, क्योंकि चित्त है तो विचार उत्पन्न होते हैं। चित्त सबसे आगे होता है, चित्त हमें आज्ञा देता है, चित्त हमें बताता है ऐसा हुआ वैसा हुआ, ये कर वो कर, ये सब बताने वाला चित्त है। और वो चित्त भी नित्य नहीं है, शाश्वत नहीं है, ध्रुव नहीं है।
वो भी 4 भागों में विभाजित है और उसमें निरंतर विचारों का प्रवाह चलते रहता है, इसलिए वो भी नित्य नहीं है, शाश्वत नहीं है, ध्रुव नहीं है, अनित्य ही अनित्य है। सारा क्षेत्र अनित्य ही अनित्य है, अनित्य ही अनित्य है। तो इसलिए ये जो अरूप चित्त है और इस चित्त में जो चैतसिक धर्म निर्माण होते हैं, है ना, धर्म निर्माण होते हैं, चैतसिक निर्माण होते हैं, चित्त में विचार उत्पन्न होते हैं, है ना, अनेकों विचार उत्पन्न होते हैं और हमारे सारे इंद्रिय इस चित्त से जुड़े हुए होते हैं, उनके विषय, है ना। तो ये वो बोलते हैं की अरूप चित्त चैतसिक धर्म आहे जे एकाच इंद्रियाचे विषय आहेत, त्याचे निश्चित विश्लेषण केलेले आहे, त्याचे निश्चित विश्लेषण केलेले आहे। काय का विश्लेषण किया है बुद्ध ने? तो जो अरूप चित्त है, जिसका कोई रूप नहीं, जिसका कोई आकार नहीं है, और उस चित्त में जो चैतसिक धर्म निर्माण होते हैं, उनका विश्लेषण अगर इस पूरे ब्रह्मांड में, इस पूरे पृथ्वी तल पर अगर किसी ने किया है तो वो एकमेव भगवान गौतम बुद्ध है। सबने कहा आत्मा है, वो नित्य है, वो ठोस है, वो ध्रुव है, वो अजर है, वो अमर है। बुद्ध ने कहा ऐसा कोई ठोस, नित्य, अजर, अमर नहीं, मन है। वो मन सबके आगे होता है, सब मन में उत्पन्न होता है, 4 भागों में विभाजित है और 4 भागों में किस तरह से वो काम करता है, इतना माइन्यूटली किसने बताया इस संसार में? किसी ने नहीं बताया कि मन में पहले विज्ञान उत्पन्न होता है, वो जानता है, जिसे चेतना शक्ति कहा गया है, जिसे कॉन्शियसनेस कहा गया है। कॉन्शियसनेस, चेतना शक्ति, साइंस अभी मान्य करने लगा है कि इस ब्रह्मांड में कोई कॉन्शियसनेस नाम की चीज है। ये कॉन्शियसनेस 2500 साल पहले भगवान बुद्ध ने बताई। ये भगवान बुद्ध की महानता है, ये कोई आसान काम नहीं है, आसान काम नहीं है, दुर्लभ काम है। ये दुष्कर काम भगवान बुद्ध ने करके दिखाया कि मन का भी विभाजन किया, मन भी विभाजित है। पहले चेतना उत्पन्न होती है, पहले विज्ञान जानता है, उसके बाद का अंग संज्ञा उसका मूल्यांकन करती है। हमारे इंद्रिय उन इंद्रियों के जो विषय टकराते हैं वो कैसे है, वो जानने वाला विज्ञान, सब कुछ जानने वाला विज्ञान है। और उसका मूल्यांकन, वो मूल्यांकन के आधार पर संवेदनाओं के आधार पर संस्कार। ये जो इतना माइन्यूटली डिस्क्रिप्शन मन के बारे में भी भगवान बुद्ध ने किया, जगत में किसी ने नहीं किया, जगत में किसी ने नहीं किया। और ये बताया सब कुछ कि इसके आधार पर स्पर्श होता है, वेदना होती है, संज्ञा उसका मूल्यांकन करती है, और ये चेतना है, ये चित्त है, ये चेतना, कॉन्शियसनेस जिसे कहा गया है। ये दुष्कर कार्य केवल और केवल भगवान बुद्ध ने किया है और किसी ने नहीं किया है। अब बोलते हैं कि उपमा देकर समझा के बताओ, और समझाते हैं कि एक नाव में कोई आदमी सवार होकर समुद्र में गया, है ना, और अगर उसने पानी में हाथ डाला और पानी में हाथ डालकर वो पानी की अगर वो टेस्ट लेगा तो क्या वो ये बता पाएगा कि ये गंगा का पानी है, ये यमुना का पानी है, ये अचिरवती का पानी है, ये सरयू नदी का पानी है, ये मही नदी का पानी है? तो कोई नहीं बता पाएगा कि ये कौन से नदी का पानी है, क्योंकि समुद्र में विलीन होने के बाद में सारा का सारा पानी ना खारट हो जाता है ना। कोई नहीं बता पाएगा कि ये फला नदी का पानी है। तो ये जितना दुष्कर है उतना ही मन को जानना दुष्कर है। और चित्त में जो उत्पन्न होता है, चित्त अरूप चित्त है, वो रूप नहीं है जिसको, और उस चित्त में जो चैतसिक धर्म उत्पन्न होते हैं, है ना, और उसमें भी उन्होंने ये डायग्नोसिस कर दिया, तार तार करके, टुकड़े टुकड़े करके बता दिया, ये स्पर्श है, ये वेदना है, ये संज्ञा है, और ये चेतना है, मतलब विज्ञान है। इतना डायग्नोसिस मन का। अरे पहली बात तो मन को ही नहीं जाना, मन को ही नहीं जाना, और मन को नहीं जाना तो सत्य उनको अवगत नहीं हुआ। सत्य अवगत नहीं हुआ तो फिर ढकेल दिया ईश्वर के ऊपर, बस वो देखेगा तुम्हारी मुक्ति
ईश्वर देखेगा, ईश्वर निर्धारित करेगा। सत्य मिला ही नहीं तो तुम और आखिर करोगे ही क्या? सत्य तो केवल भगवान बुद्ध को मिल, और इसलिए उन्होंने कहा तुम्हारी मुक्ति तुम्हारे हाथ में है, वो ईश्वर तुम्हें मुक्त नहीं कर सकता। किसी में इतनी ताकत नहीं है, क्योंकि मन तुम्हारे पास है और उस मन के भीतर क्लेश उत्पन्न होते हैं, और क्लेश उत्पन्न होते हैं, उसके कारण तुम्हें दुख मिलता है, इसके कारण तुम दुख भोगते हो, बार बार दुख में पड़ते हो। कौन सा ईश्वर है जो तुम्हारे भीतर के जो क्लेश है उनको बाहर निकालेगा? वो तो तुम्हें ही करना पड़ेगा, तुम्हें ही निकालना पड़ेगा। इसलिए अत्यधिक भव, जागरूक हो जाओ। इसलिए मैं मोक्षदाता नहीं, मार्गदाता हूं। किसी ईश्वर के हाथ में तुम्हारी मुक्ति नहीं है, तुम्हारी मुक्ति तुम्हारे ही हाथ में है। तुम अपनी मुक्ति को निर्धारित कर सकते हो अपने स्वयं प्रयासों से, अपने स्वयं प्रयास। कितनी बड़ी महान बात भगवान बुद्ध ने बताई है। यह भगवान बुद्ध की महानता है, यह भगवान बुद्ध की महानता है। तुम कठपुतली नहीं हो किसी की, तुम्हें कोई ऑपरेट करने वाला नहीं हो, तुम खुद अपने आप को ऑपरेट करते हो। उसकी जड़ें तुम्हारे मन के भीतर में है। मन को जानो, और मन किसी ने बताया नहीं, वो खुद पकड़ नहीं पाए, और जब पकड़ नहीं पाए तो फिर उंगली बता दी ईश्वर के तरफ, तुम्हें मुक्ति दिलाने वाला वो है। बुद्ध कहते हैं ऊपर कुछ नहीं है, बाहर कुछ नहीं है, जो है वो अंदर है, जो है वो अंदर है। इतना दुष्कर ऐसा काम अगर किसी ने किया है तो वो भगवान बुद्ध ने किया है। और इसी प्रश्न के साथ जो मिलिंद के प्रश्न थे, राजा मिलिंद के, ये यहां पर मतलब खत्म हो जाते हैं। और इसकी कहानी फिर आगे बढ़ती है, और आगे बढ़ने के बाद में राजा मिलिंद भंते नागसेन से आज्ञा लेता है, दान देता है ना। और जो फॉर्मेलिटी होती है, वो फॉर्मेलिटी की मुझे कुछ दान देना है। वो बोलता है कि मेरे पास तो सब कुछ है। वो बोलता है कि नहीं, लोग मुझे बोलेंगे कि इतना सब कुछ बताने के बाद राजा ने कुछ नहीं दिया, तो इससे बचने के लिए तो मुझे दान आपको देना ही पड़ेगा। और वो उनका दान स्वीकार करते हैं। दान स्वीकार करने के बाद में वो अपने आसन से उठते हैं, और वो सोचते हैं कि मैंने जो पूछा है वो सही पूछा है या नहीं पूछा है। और भंते नागसेन भी चिंतन करते हैं कि राजा मिलिंद ने जो पूछा है उसके उत्तर मैं सही दिए या नहीं दिए, है ना, चांगल्या प्रकारे दिले कि नहीं दिले, ये सारा चिंतन। और फिर वो अपना भिक्षा पात्र लेकर वहां से मतलब बैठते हैं। राजा मिलिंद फिर से उनको एक बार अभिवादन करता है, और अभिवादन करने के बाद में फिर वो इजाजत लेते हैं। और इजाजत लेने के बाद में मतलब यहाँ पर लिखा आहे की आपण सुद्धा असे समजू नका की मिलिंद राजाने मला विचारलेल्या प्रश्नाबद्दल फार प्रसन्न होतो व आनंदात संपूर्ण रात्र घालवली। उलट हे राजा, मला त्या रात्री असे वाटले की मिलिंद राजाने काय विचारले व त्याचे मी काय उत्तर दिले। ये संवाद है। तर अशा प्रकारे या श्रेष्ठ पुरुषांनी परस्पराच्या शुभाषितांना निर्भय होऊन अनुमोदन केले। आणि इथे यहां पर जो हेडिंग आया है, मिलिंद प्रश्न विचारणे समाप्त, मिलिंद प्रश्न विचारणे समाप्त असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। अब मिलिंद के प्रश्न यहां पर समाप्त होते हैं ऐसा बोला है, और प्रकाशकीय में हमने देखा है। और इसकी जो मूल आवृत्ति है वो मूल आवृत्ति चीन में ना से पिपकू किन, ये जो पुस्तक है, इस पुस्तक का बाद में अनुवाद किया गया है। और ये जो मूल आवृत्ति है, इस मूल आवृत्ति में केवल और केवल 4 ही परिच्छेद हमको देखने को मिलते हैं। और इसलिए इसको पहले ही यहाँ पर मतलब लिखा गया है। इसका जो अनुवादक है वो लिखता है, पाली मिलिंद प्रश्न के 3 परिच्छेद के अंत में स्पष्ट लिखा है, मिलिंद राजा के प्रश्नों का उत्तर देना समाप्त। चीनी संस्करण ना से पिपकू किन यही समाप्त हो जाता है। इस ग्रंथ का अंतिम वाक्य है, तब स्थविर नागसेन पात्र और चीवर लेकर उठे और जाने को उद्यत हुए। राजा भी प्रासाद के द्वार तक आया और उसने उन्हें सम्मान पूर्वक विदाई दी। इससे ऐसा जान पड़ता है कि मूल ग्रंथ यहीं तक लिखा गया होगा।
पाली संस्करण में आगे के 3 परिच्छेद, अभी आगे आने वाले मेंढक प्रश्न, अनुमान प्रश्न और उपमा प्रश्न पीछे से जोड़ दिए गए होंगे। वास्तव में यह 3 परिच्छेद स्थविर नागसेन और राजा मिलिंद के स्वाभाविक प्रश्नोत्तर नहीं मालूम पड़ते। मेंढक प्रश्न की दुविधाएं और उनका निराकरण, अनुमान प्रश्न के धर्मनगर की कल्पना तथा उपमा कथा की प्रथम की दुविधाएं और उनका निराकरण के मुमुक्ष भिक्षु के ग्राह्य गुण शांत चित्त बैठे। अब यह महत्वपूर्ण है, शांत चित्त बैठे किसी लेखक की लेखनी से प्रस्तुत होते हैं, न कि बातचीत के प्रसंग में। तो ऐसा अनेकों लेखकों ने अनुमान लगाया है कि आगे आने वाले जो मेंढक प्रश्न है, अनुमान प्रश्न है और उपमा प्रश्न है, वो किसी ऐसे मुमुक्षु भिक्षु द्वारा जो बहुत ही शांत है ना, तो ग्राह्य गुण शांत चित्त बैठे ऐसे किसी भिक्षु के लेखनी से ये साकार हुआ है। इस तरह की एक संभावना यहाँ पर कई लोगों ने व्यक्त की है। जो भी है, हमने इसके जो मूल ग्रंथ है ना से पिपकुकिन, जो चीन का ग्रंथ है, और उसका जो अनुवाद किया गया है, इसके जो उस मूल ग्रंथ में जो सारे प्रकरण आए हैं, इन सारे प्रकरणों तक हम यहाँ पर आए हैं। लेकिन इस ग्रंथ में अगर ये खंड जोड़ दिए गए हैं और यहाँ पर आए हैं तो हम इसे जरूर पढ़ेंगे। आप ये ना समझे कि बस यहाँ तक हमने पढ़ लिया और इसको हम खत्म करेंगे, बिल्कुल नहीं। तो आगे के प्रकरण भी हम यहाँ पर पढ़ेंगे। बस केवल आपको एक मतलब एक जानकारी हो कि यहाँ प्रकाशकीय में क्या लिखा, इसलिए मैंने उसको यहाँ पर पढ़ना जरूरी समझा। और अब समय भी होते आया है, 9:26 हुए हैं और मुझे लगता है कि मैंने यहाँ पर रुकना चाहिए। आप सभी लोगों ने मुझे शांति से सुना। आप सबके प्रति बहुत बहुत अनुग्रहित हूँ, पुण्यानुमोदन करता हूँ और धन्यवाद अदा करते हुए अपनी बात को मैं यही विराम देता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम।